ना तरी सकळ धर्माचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार शारदेचे. आणि या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, असणारी ही कथा सर्व धर्माचे माहेर घर आहे, सज्जनांचा जिव्हाळा या ठिकाणी आहे आणि सरस्वतीच्या सौंदर्य रूपाचा या ठिकाणी रत्नांचा जणू काय जामदारखाना या ठिकाणी आहे. नाना कथा रूपे भारती, प्रकटली असे त्रिजगती, आविष्करोनी महामती व्यासांची. आणि अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये स्फुरून पाहून सरस्वती स्वतः या कथेच्या रूपाने त्रिजगतात जणू प्रकट झाली आहे. मनोनी हा काव्यारावो, ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथोनी रसा झाला आवो रसाळपणाचा. म्हणून असणारा हा महाभारत ग्रंथ सर्व काव्य ग्रंथांचा राजा आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची कमाल झाली आहे व येथूनच रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. देवीची ऐका अनिक एक, येथोनी शब्द श्री सच्छास्त्रिक, आणि महाबोधी कोवळीक दुनावली. आणि त्याचप्रमाणे याची आणखीन एक माहिती ऐका, यापासूनच शब्दाच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली आहे, त्यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता आणखीन वाढली आहे. येथ चातुर्य शहाणे झाले, प्रमय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ. येथे या महाभारत ग्रंथात चतुरता शहाणी झाली आहे, तत्वांना गोडी आली व सुखाचे ऐश्वर्य या ठिकाणी पुष्ट झाले. माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसे भले. गोडीचा गोडपणा, शृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासूनच दिसू लागला. येथ कळा विदपन कळा, पुण्यासी प्रतापू आगळा, मनोनी जन्मय ज्याचे अवलीळा दोष हरले. येथून कलांना कुशलता प्राप्त झाली, पुण्याला विशेष तेज चढले, म्हणूनच महाभारताच्या पठणाने जनमेजयाचे दोष हरले. आणि पाहता नावेक, रंगी सुरंगतेची आगळीक, गुणा सगुणपणाचे बिक बहुवस येथ. आणि क्षणभर विचार केला असता असे दिसून येते की रंगामध्ये सुरंगतेची वाढ झाली आहे, आनंदाला विशेष मनोहरता आली आहे, त्यामुळे सद्गुणांना चांगुलपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे. भानुचेनी तेजे धवळले, जैसे त्रैलोक्य दिशे उजळिले, तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य जणू काय ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसत आहे, त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले हे विश्व या ठिकाणी शोभत आहे. का सुक्षत्री बीज घातले, ते आपुल्या परी विस्तारिले, तैसे भारती सुरवाडले अर्थ जात. किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो, त्याप्रमाणे भारतामध्ये 4 पुरुषार्थ हवे तेवढे प्रफुल्लित झाले आहेत असं श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत.